प्रिया मराठे यांचं निधन झालंय। वयाच्या 38व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। पवित्र रिश्ता फेम प्रिया मराठे यांचं कर्करोगाने निधन झाल्याची माहिती सध्या समोर येते। गेल्या वर्षभरापासून प्रिया लाईमलाईट पासून दूरच होत्या। सोशल मीडियावरही त्या सक्रिय नव्हत्या। अचानक त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मराठी कला विश्वावर शोककळा पसरली आहे। प्रिया शेवटची तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती, परंतु ही मालिका सुद्धा तिने मध्येच सोडली। सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती। त्यात तिने आरोग्याचं कारण दिलं होतं। मात्र अचानक आता त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मराठी कला विश्वावर शोककळा पसरली आहे। आपल्यासोबत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी या फोन लाईनवरून जोडलेल्या आहेत। उषाताई, अतिशय दुःखद बातमी आपण पाहतोय। प्रिया मराठे ताईंचं निधन झालेलं आहे। कर्करोगाने निधन झाल्याची माहिती सध्या समोर येते। हो, खूप वाईट वाटलं। म्हटलं अचानकच फोन आला मला आणि माझं असं काय म्हणून झालं, कारण तिच्याकडे बघून कधी वाटलंच नव्हतं की इतक्या लवकर ही मुलगी जाईल म्हणून। खूप शांत, आपलं काम आणि आपण अशी एकदम शांत मुलगी, कोणाच्या भानगडीत नाही काय, फक्त हसायची, जास्त बोलायची नाही। पण बघा ना देवाने काय केलं ते, एवढं लहान वय, काय वय जायचंय का? मला सांगा ना, 38 वय जायचंय का? आता तिच्या संसाराला सुरुवात होत होती आणि देवाने असं केलं। खूप वाईट वाटतं। असं नको व्हायला, देव का असं करतो मला कळत। खूप वाईट वाटतं। देव तिच्या आत्म्याला शांती देवा आणि बाकी माझ्याच्याने काही बोलायला होत नाही। उषाताई, आम्ही तुमच्या भावना समजून घेतोय। खरं तर खरंच दुःखाची गोष्ट आहे ही। अगदी कमी वयामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे। आपण त्यांच्यासोबत काम केलेलं आहे। त्या एक व्यक्ती म्हणून कशा होत्या थोडाफार आम्हाला? अगदी शांत स्वभावाची, नुसती हसायची, जास्त बोलायची नाही, पण सगळ्यांकडे हसून। मला वाटतं ती शेवटची मला भेटली, अंकिताचं हळदी कुंकू होतं तेव्हा मला शेवटची भेटली ती। आणि आता मी अंकिताकडे गेले होते आमच्या पवित्र रिश्त्याला, 15-16 वर्ष झाली म्हणून मला तिने बोलवलं होतं। तेव्हा तिचा विषय निघाला, तर आम्ही ठरवलं होतं की सगळे मिळून तिला भेटायला जायचं। तेव्हा पण म्हणाली होती की असं ऐकलंय शंतनूला बरं वाटत नाही, तो नको म्हणतो तिला भेटायला येऊ। पण शेवटी आपली मैत्रीण होती ना, आपल्याबरोबर काम केलेली पोर होती, म्हणून आम्हाला जायचं होतं। पण आता सगळ्यांच्याच घरी गणपती असल्यामुळे तिकडे पण आता मला जाता येणार नाही, कारण आज आमच्या गणपतीचं विसर्जन आहे। नंतर जाऊन भेटायला पाहिजे शंतनूला। वाईट वाटतं जी। उषाताई, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। आपल्यासोबत ज्येष्ठ अभिनेते किशोर महाबुले हे फोन लाईनवरून जोडलेले आहेत। किशोर सर, अतिशय धक्कादायक बातमी आणि अतिशय दुःखद बातमी आहे। प्रिया मराठे ताईंचं निधन झालेलं आहे। अगदी कमी वयात निधन झालंय। हो हो हो। आणि आज मला सकाळी इथे शूटिंगला आल्याला कळलं, सुबोध भावेची चुलत बहीण होती आणि ती ठाण्यातलीच होती आणि माझ्या मुलीचं काम केलं होतं तिने। त्या तिन्ही मुली होत्या माझ्या, प्रार्थना बेहरे, प्रिया मराठे आणि अंकिता लोखंडे। आम्ही खूप धमाल करायचो पवित्र रिश्त्याच्या वेळेस, खूप धमाल केली आम्ही। खरं तर हे शॉकिंग म्हणजे काय असतं हे असं खरं तर बोलता येत नाही। खूप वाईट वाटते मला। आणि एक गुणी अभिनेत्री होती ती, खूप छान सीन व्हायचे आमचे। ती अशी एक वेगळ्या नवीन पिढीची मुलीचं तिनं काम केलं होतं आणि मी जुन्या पिढीतला तिचा बाबा होतो। पण आठवणीच्या राज्यामध्ये हे दुःखाचे क्षण खूप वाईट असतात हो, खूप रूर लावत असतात हे क्षण। जी किशोर सर, तुमच्या भावना आम्ही समजून घेऊ शकतो। तुम्ही या मालिकेमध्ये वडिलांची भूमिका साकारली होती। ती तुमची मुलगी म्हणून काम करत होती। त्यावेळेचं ते नातं, ते काम, तुम्हाला त्या संदर्भात ती एक व्यक्ती म्हणून ती काय आठवण? ती खूप गुणी अभिनेत्री होती आणि ती ठाण्यावरून यायची सुरुवातीला, मग नंतर ती गोरेगावमध्ये राहिली गेली। पण ती येताना दुपारी जेवणामध्ये मिरचीचा ठेचा आणायची, ती आठवण कायम माझ्या बरोबर राहील। खूप सुंदर आणायची आणि आठवणीने द्यायची ती जेवणाच्या वेळेस, अगदी मुलीसारखा
म्हणजे माझी मुलगी असल्यासारखीच होती ती, तिन्ही माझ्या मुली असल्यासारख्या होत्या. इतकं आमचं नातं आणि बॉन्डिंग होतं. खूप खूप म्हणजे खूप दुःख होत आहे, असं कुणाच्याही बाबतीत घडू नये असं वाटतं मला. बस यापेक्षा मी काही जास्त बोलू शकत नाही. तिला परमेश्वर सद्गती देव ही एवढंच म्हणू शकतो मी, आणि ही ईश्वरचरणी प्रार्थना करू शकतो. खूप खूप शॉकिंग आहे हे, खूप शॉकिंग आहे. जी, धन्यवाद किशोर सर आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. अतिशय दुःखद ही घटना, दुःखद बातमी. प्रिया मराठे ताईंचं कर्करोगाने निधन झालेलं आहे. वयाच्या 38व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. पवित्र रिश्ता फेम प्रिया मराठे यांचं कर्करोगाने निधन झालेलं आहे. संपूर्ण या ठिकाणी मराठी सृष्टीवरती शोककळा पसरलेली आहे, दुःख व्यक्त होत आहे. गेल्या वर्षभरापासून प्रिया लाईमलाईट पासून दूरच होत्या. सोशल मीडियावर सुद्धा त्या सक्रिय नव्हत्या. अचानक त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर आता मराठी कला विश्वावर शोककळा पसरली आहे.